नमस्कार, सुप्रभात. सज्जन श्रोते, वाचक, चिंतक, पाठक, साधक हो. मनबुद्धी अहंकार अथवा चित्तमी नसे, तैसे श्रवण जिव्हा वा घ्राण नेत्राधीही नसे. आकाश पृथ्वी पाणी तेज वायुही मी नसे. असणे जाणणे आनंद रूप, एकमेवा द्वितीय ब्रह्ममी असे. तेव्हा मनबुद्धी अहंकार श्रवण जिव्हा घ्राण नेत्र पंचमहाभूत यापैकी काही नसून असणे आणि जाणणे हे केवळ आनंद रूप असलेला, म्हणजे असणं हेच आनंदाचं जाणणं आहे आणि आनंदाचं जाणणं हेच असणं आहे. असा असणे आणि जाणणे असा आनंद रूपाने एकत्व असलेला एकमेवा द्वितीय ब्रह्ममी असे येथपर्यंत म्हणजे 42व्या अभंगापर्यंत आपण मागच्या भागात पाहिलं. आता पुढे 43 पासून सुरू करूया. जड चेतने जगत प्रवाही एक ईश्वरी सत्ता, प्रसाद तोची वाटुनी घेऊ स्मरुनी त्या भगवंता. त्यागपूर्वक भोग भोगुने कृतज्ञ त्या प्रतिराहू, लोभानी नामनी धरुनी साथ संगती राहू. आता आनंद हेच आपले भावरूप आहे असे जाणणारा हा देह मनातीत ब्रह्मज्ञानी आणि सच्चित आनंद म्हणजे एकाच परमशुद्ध अनंत अमेय चैतन्याच्या असणे जाणणे आनंदणे अशा त्रिअवस्था आहेत, ज्या जागृती असणे स्वप्न म्हणजे जाणणे आणि आनंदणे म्हणजे सुषुप्तीमध्ये प्रकटतात. तरीही विशुद्ध ज्ञान म्हणून एकत्वानेच म्हणजे संवित अशा रूपाने हे केवळ ज्ञान म्हणून असते. म्हणजे असणे जाणणे आनंदणे हे जरी सच्चित आनंद या पद्धतीने तिहेरी असलं तरी एकत्वाने ते केवळ आणि केवळ शुद्ध ज्ञान म्हणजे एकमेवा द्वितीय असं ते ज्ञान ब्रह्माचं असतं. म्हणून सच्चित आनंद एकत्वाने संवित म्हणजे शुद्ध ब्रह्मज्ञान आहे. आता अशा ब्रह्मज्ञानाचा ज्ञाता आपले पूर्वीचे वर्तन सर्पाने कात टाकून नवसंजीवनी धारण करावी तद्वत अद्भुतरित्या सहज पालटतो. तो जाणतो की सर्व मूळ विशुद्ध चैतन्य हेच ते परब्रह्म जे नियामक शक्ती किंवा ईशन म्हणून कार्यरत असते. हाच तो परमेश्वर जो जड चेतनामध्ये त्यांच्या अंतरंगात जीवन रस प्राण म्हणून खेळत असतो. हाच तो भगवंत ज्याने अन्न वस्त्र निवारा देणारी आपली पृथ्वी अवनी माता, निसर्ग यच्चे आवत पशुपक्षी प्राणी मात्र व मानव आणि चंद्र सूर्य ग्रह नक्षत्र तारका समूह आकाशगंगा आणि असंख्य सूर्य मालिका व विश्वांची धारणा केली आहे. त्यानेच साऱ्या जीवांना जीवन योग्य परिस्थिती व संधी प्रसाद रूपे ईश्वरी कृपा म्हणून प्राप्त करून दिली आहे. अंडज जारज स्वेदज उद्भिज या चतुर्योनी व असंख्यातीत जीव यांचे अधिष्ठान असलेला हा परमेश्वर असून तो चैतन्य मूर्ती भगवान आहे. भग म्हणजे तेज होय. म्हणून त्याने दिलेली तुषाक्षुधा पूर्तीची आणि अन्य भोगपूर्तीची साधन सामुग्री ज्ञानी मानवाने एकट्याने ओरबाडून न घेता प्रथम सर्व जीव प्राणी मात्र, त्यानंतर दिन दुबळे मुले स्त्रिया वृद्ध यांना वाटून द्यावी. प्रथम त्याग करावा आणि मग उर्वरित असेल त्यातील काही घास खाऊन ज्ञानी माणसाने त्यागपूर्वक भोग भोगावा. मा गृधा म्हणजे गिधाडासारखे आधाशीपणे आपण आधी खाऊ पिऊ नये, तर गुरे पशु पक्षी प्राणी चिमणी पाखरे कीड मुंगी असहाय्य आजारी रोगी वृद्ध लहान मुले स्त्रिया गरीब यांच्यासाठी सुख त्यागावे. सर्वांना देऊन त्याग करून मगच आपण अल्पग्रासी म्हणजे लहानशा घासामध्ये संतुष्ट असावे. यालाच त्यक्तेन भुंजिता म्हणजे त्यागपूर्वक भोग घेणे असे म्हणतात. ब्रह्मज्ञानी पुरुष शिवछत्रपतींसारखा राजा जो उपभोग शून्य स्वामीच असतो, त्याने हे ईशावास्य पुरुषामधील त्यक्तेन भुंजिता म्हणजे प्रथम सर्वांसाठी आहे ते वाटावे, त्याचा त्याग करावा आणि मग जे उरेल त्याच्यात आपण समाधान मानावे. असा ज्ञानी राजा, असा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आपल्या या भूमीत होऊन गेले, ते आपले आदर्श असले पाहिजेत. प्रथम सर्व रयतेला देऊन, सर्व वृद्ध झाल्यानंतर गरीब स्त्रिया मुले यांना देऊन, गुरे वासरे यांना संतुष्ट करून मग जे उरलं
त्यात समाधान मानणे ही छत्रपतींची खासियत होती. हा खरोखरा छत्रपतींमध्ये असलेल्या शिवत्वाचा अंश होता. तो त्यांच्या वागण्यातून सदा दिसत होता. म्हणूनच त्यांना उपभोग शून्य स्वामी म्हटलेले आहे. आणि उपभोग शून्य स्वामी हे ईशावास्योपनिषदातील त्यक्तेन भुंजिता या सूत्रातून म्हणजे प्रथम इतरांसाठी सर्व त्याग करायचा आणि मग जे काय उरलं सुरलं त्यात समाधान मानायचं असं त्यक्तेन भुंजिता याचा अर्थ आहे. तर असे हे उपभोगशून्य स्वामी जे शिवाजी होते ते खरेखुरे बघायला गेलं तर ते शिवत्वाचाच अवतार म्हणावं इतकं ते तेजस्वी दैदिप्यमान असं चरित्र आणि चारित्र्य असलेली विभूती आपल्यामध्ये होऊन गेली. तिकडे आपण जरूर लक्ष द्यावं. नुसतंच शिवाजी 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 म्हणण्यापेक्षा त्यातील त्यक्तेन भुंजिता म्हणजे सर्व त्याग करून मग जे थोडस उरेल त्यात समाधान मानणं ही राजाची वृत्ती असावी. असा राजा असेल तरच देश समृद्ध होतो. पण राजा देशाचा मुख्य जर व्यापारी वृत्तीचा असेल तर देश भिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा शिवछत्रपती हेच आपले कायमस्वरूपी आदर्श आहेत जे त्यक्तेन भुंजिता या ईशावास्योपनिषदातील सूत्रानुसार जीवनभर वागले आणि त्यांनी ते तत्व सदा सर्वदा आमरण पाळलं. म्हणून अशा उपभोगशून्य स्वामी शिवाजीची म्हणजेच खऱ्या अर्थाने शिवस्वरूप शिवाजी जी आठवण प्रातः काळी करणे आणि त्यांच्या चिंतनात राहणे हे महत्वाचे आहे. हे जे त्यक्तेन भुंजिता ईशावास्योपनिषदामध्ये आलेलं आहे त्या ईशावास्योपनिषदाच्या मध्येच आत्ता जे म्हटलं जड चेतनी जगत प्रवाही एक ईश्वरी सत्ता म्हणजे सर्व जड आणि चेतन यामध्ये केवळ आणि केवळ ईश्वरी सत्ता म्हणजे नियामक सत्ता ईशन म्हणजे नियंत्रण करणे ईश्वरी सत्ता म्हणजे नियंत्रण करणारी सत्ता. तर जड आणि चेतन या जगाच्या प्रवाहात एकच नियामक शक्ती म्हणजे ईश्वरी सत्ता आहे आणि ती शक्ती म्हणजे दुसरे काही नसून ते केवळ आणि केवळ शुद्ध चैतन्याचे वाहने आहे. तर अशा ईश्वरी सत्तेचा प्रसाद तोची वाटणे घेऊ स्मरुनी त्या भगवंता म्हणून आपल्या वाट्याला जे आलं तो प्रसाद समजून त्या भगवंताला स्मरून आपण त्याचा भोग घ्यायचा आहे. परंतु भोग घेण्याआधी काय करायचे त्यागपूर्वक भोग भोगुनी कृतज्ञ त्या प्रती राहू. भगवंताने आपल्याला हे भोगायला दिलं याबद्दल प्रथम त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची भगवंताचं वंदन करायचं आणि त्यानंतर आपल्या वाटेला आलेला जो भोग आहे तो अर्थातच गरीब माणसं त्यानंतर आया बाया घरातील स्त्रिया लहान मुलं गुरं वासरं या सर्वांचं हित साधल्यानंतर उरलेला जो भाग आहे तो ईश्वरी प्रसाद म्हणून आपण सेवायचा आहे. त्याला त्यक्तेन भुंजिता असं ईशावास्योपनिषदात म्हटलेलं आहे. तर हे त्यक्तेन भुंजिता हे तत्व छत्रपती शिवाजी महाराजांसाठीच नाही तुम्हा सर्वांसाठीच वंदनीय आणि आचरणीय आहे. असं उपभोग शून्य स्वामी सारखा जो राहतो तो खराखुरा या पृथ्वीवरील भगवंताचा अवतार असतो. म्हणून त्यागपूर्वक भोग भोगुनी कृतज्ञ त्याप्रती राहू लोभ हानी ना मनी धरुनी साथ संगती राहू. आता लोभ हानी ना मनी धरुनी म्हणजे जर आपल्याला काही मिळालं तर मा गृधा म्हणजे गिधाडासारखं एकदम त्याच्यावर तुटून पडू नकोस. सर्व आपल्यासाठीच आहे सर्व माझ्यासाठीच आहे असं अप्पलपोटी राहू नकोस. तर त्यातील इतरांना सर्व देऊन जे थोडंफार उरेल त्याचा तू भोग तेही ईश्वराला अभिवादन करून बाबा रे तू मला एवढं दिलंस त्यामुळे त्यातील भरपूर मी लोकांना देऊ शकलो आणि आता जे थोडं उरलेलं आहे हे सुद्धा तुला वंदन करून तुझ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून भोगत आहे. अशा अर्थी मा गृधा याचा अर्थ गिधाडासारखा नव्हे तर अत्यंत संयमी आणि संयत पद्धतीने तुम्ही भोग घ्यायचा आहे. म्हणून म्हटलेलं आहे लोभ हानी ना मनी धरुनी साथ संगती राहू. तर आपणा सर्वांनाच ते सांगायचं आहे. ईशावास्योपनिषदातील हे जे ही जी रुचा आहे किंवा हे जे सूत्र आहे ते ध्यानी ठेवा आणि लक्षात घ्या. जड चेतनी जगत प्रवाही एक ईश्वरी सत्ता प्रसाद तोची वाटणी घेऊ स्मरुनी त्या भगवंता त्यागपूर्वक भोग भोगुनी कृतज्ञ त्याप्रती राहू लोभहानी ना मनी धरुनी साथ संगती राहू. म्हणून प्रत्येक कर्त्या पुरुषाने घरातील प्रत्येक मोठ्या आणि कर्त्या कर्तृत्ववान माणसाने हे ध्यानात ठेवायचं आहे
ही जड चेतनामध्ये केवळ आणि केवळ नियंत्रण करणारी ईश्वरी सत्ता ईशन तत्व राहतं. ते म्हणजे विश्व तिश्व काही नसून ती केवळ आणि केवळ चैतन्याची सत्ता आहे. तीच ती परमसत्ता आहे. तीच ती पारमार्थिक सत्ता आहे. आणि त्या चेतन सत्तेतूनच आपणाला सर्व काही अन्न वस्त्र निवारा या अवनी तलावर उपलब्ध झालेलं आहे किंवा मिळालेलं आहे. त्यातील आपल्या वाट्याला जे आले ते प्रत्येक कर्त्या पुरुषाने प्रत्येक कर्त्या माणसाने त्या भगवंताचं स्मरण करायचं, त्याचं चिंतन करायचं, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची. आणि त्यानंतर प्रथम आपल्या घरातील गुरं वासर मुखे प्राणी लहान मुलं त्याशिवाय कोणी काही पोपट म्हणा मोर म्हणा असे काही पक्षी असतील तर त्यांना द्यायचं, लहान मुलांना द्यायचं, मातांना द्यायचं, बहिणींना द्यायचं, घरातील वृद्धांना द्यायचं, वृद्ध स्त्रियांना पुरुषांना द्यायचं. आणि मग त्या करत्या माणसाने उरलेला जो घास आहे तो अत्यंत आनंदाने स्वीकारायचा आहे. असं त्यक्तेन भुंजिता असं प्रथम त्याग करून उरलेला जो आहे तो भोग घ्यायचा आहे. आणि उरलेला भोग घ्यायचा याचा अर्थ असा सर्वच सर्व आपण विधानासारखं आपल्यालाच समजायचं नाही. म्हणून मा गृधा म्हणजे बाबा रे विधानासारखा हाव असलेला मतलबी असू नकोस. जे तुझ्या वाट्याला आलं ते तुझं जरी असलं तरी सुद्धा तू आणि तुझ्या अवतीभोवतीची सर्व जी दुबळी अक्षम अशी माणसं आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत, लहान मुलं बाळ आहेत, स्त्रिया आहेत, गुरवासर आहेत, पशु पक्षी आहेत, त्या सर्वांना तू प्रथम द्यायचंय. आणि मग उरलेल्यामध्ये तू समाधान मानायचंय. हे चक्तेनं भुंजिता म्हणजे उपभोग शून्य स्वामी हे तत्व शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात आयुष्यभर किंवा शेवटच्या क्षणापर्यंत पाळलं. तेच तुम्ही आम्ही सर्वांनी पाळायचं आहे. त्या आणि हे तत्व पाळणं हीच ती खरी ईश्वरी कृपा आहे. हाच तो ईश्वरी प्रसाद आहे. म्हणून या 43व्या अभंगावर नीट लक्ष द्या. जड चेतनी जगत प्रवाही एक ईश्वरी सत्ता प्रसाद तोची वाटणी घेऊ स्मरुनी त्या भगवंता त्यागपूर्वक भोग भोगुनी म्हणजे त्यक्तेन भुंजिता कृतज्ञ त्या प्रती राहू लोभ हानिना मनी धरुनी. म्हणजे आपल्या मनामध्ये लोभ नको किंवा लोकांना दिलं तर आपल्याला उरणार नाही, नुकसान होईल असा भाव नको. थोडक्यात म्हणजे आपल्या मनामध्ये कुठल्याही तऱ्हेचा मागृध विधानासारखा केवळ आणि केवळ लोहावर तुटून पडणारा आतताई भाव नको. अशा अर्थी लोभ हानिना मनी धरुनी सात संगती राहू जडचेतनी जगत प्रवाही एक ईश्वरी सत्ता प्रसाद तोची वाटणी घेऊ स्मरुनी त्या भगवंता त्यागपूर्वक भोग भोगुनी कृतज्ञ त्या प्रती राहू लोभ हानिना मनी धरुनी सात संगती राहू. हा 43वा जो अभंग आहे तो अत्यंत स्मरणपूर्वक हृदयामध्ये आणि अंतःकरणामध्ये मनामध्ये बुद्धीमध्ये दृढ धारणा करून त्याचे आचरण आपण सर्व कराल असा विश्वास आहे. तर आता आनंद हेच आपले भावरूप आहे असे जाणणारा आधेय मनातील ब्रह्मज्ञानी आणि सच्चित आनंद म्हणजे एकाच परमशुद्ध अनंत अमेय चैतन्याच्या असणे जाणणे आनंदने अशा त्रिअवस्था आहेत. या जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये प्रकटतात तरीही विशुद्ध ज्ञान म्हणून एकत्वाने संवित म्हणून ज्ञानरूप असतात. यांचा ज्ञाता आपले पूर्वीचे वर्तन सर्पाने काट टाकून नवसंजीवनी धारण करावी तद्वत अद्भुतरित्या असंच पालटतो. तो जाणतो की सर्व मूळ विशुद्ध चैतन्य हेच ते परब्रह्म जे नियामक शक्ती किंवा ईशन म्हणून कार्यरत असते. हाच तो परमेश्वर जो जडचेतनामध्ये त्यांच्या अंतरंगात जीवन रस प्राण म्हणून खेळत असतो. हाच तो भगवंत त्याने अन्न वस्त्र निवारा देणारी आपली पृथ्वी निसर्ग हेच यावत पशुपक्षी प्राणी मात्र व मानव आणि चंद्र सूर्य ग्रह नक्षत्र तारका समूह आकाशगंगा आणि असंख्य सूर्य मालिका विश्वांची धारणा केली आहे. त्यानेच साऱ्या जीवन योग्य परिस्थिती पसंती प्रसाद रूपे ईश्वरी कृपा म्हणून प्राप्त करून दिली आहे. अंडज जारज स्वेदज उद्भिज या चतुर्योनी व असंख्यातीत जीव यांचा अधिष्ठान असलेला हा परमेश्वर असून तो चैतन्य मूर्ती भगवान भग म्हणजे तेज होय. म्हणून त्याने दिलेली तुषाक्षुधा पूर्तीची आणि अन्य भोग पूर्तीची साधन सामुग्री ज्ञानी मानवाने एकट्याने ओरबाडून न घेता प्रथम सर्व जीव प्राणी मात्र त्यानंतर दिनदुबळे मुले स्त्रिया वृद्ध यांना वाटून द्यावी. प्रथम त्याग करावा आणि मग उर्वरित असेल त्यातील काही घास खाऊन ज्ञानी माणसाने त्यागपूर्वक भोग घ्यावा.
घृदा म्हणजे गिधाडासारखे अधाशीपणे आपण आधी खाऊ पिऊ नये, तर गुरे पशु पक्षी प्राणी चिमणी पाखरे कीड मुंगी असहाय्य आजारी रोगी वृद्ध लहान मुले स्त्रिया गरीब यांच्यासाठी स्वसुख त्यागावे. सर्वांना देऊन त्याग करून मगच आपण अल्पग्रासी म्हणजे लहानशा घासामध्ये संतुष्ट असावे. त्यक्तेन भुंजिता म्हणजे त्यागपूर्वक भोग घेणे. ब्रह्मज्ञानी पुरुष राजा उपभोग स्वामीच असतो. तर हे पुन्हा यासाठी वाचलं की हे या सर्व पूर्ण काम मधील एक महत्वाचं तत्व आहे. त्यक्तेन भुंजिता. तर पुढे 44 सदा सर्वदा सर्वभूती निराही तसा ज्ञान चैतन्य दृष्टी मी पाही सदोल्लास आनंद हृदयात धारी असामी सच्चिदानंद हरी. आता असा हा भूमा सर्व व्याप्त काय म्हणतो ते पहा. हे विश्वव्याप्त हृदयाचे बोल किंवा स्पंद आहेत. सर्व प्राणी मात्रात प्राणरूपे स्पंदणारा जो तो मीच आहे. तसेच ज्ञानदृष्टीने पाहणारा चेतनही मीच आहे. सर्व हृदयात उल्लसित असणारा आनंद सुद्धा मीच आहे. सारा प्राणी मात्री सतत असणारा ज्ञानदृष्टीने जाणवणारा आणि उल्हास व आनंद रूपे गजबजून गेलेला सच्चिद आनंद सघन आनंदमय केवळ एकमेवा द्वितीय असा जो तो मीच आहे. हा मी एकमेवा द्वितीय या अर्थी सर्व व्यापक विराट म्हणजे सद्ब्रह्म आहे. शुद्ध ज्ञानरूप म्हणून चित ब्रह्म आहे. आनंद सघन म्हणून आनंद ब्रह्म आहे. हाच तो सच्चिदानंद हरी म्हणजे नारायण किंवा विष्णू सर्व नरनारी यांचे निवासस्थान आहे. या नारायण मार्गाने सच्चिदानंद सजीव सृष्टीचे निर्गुण निराकारातून सगुण साकार सृजन निर्माण होते. आणि अशा नारायण मार्गाने त्याच्या जाणीवरूप आकलनातूनच ज्ञानी साधक सगुण साकारातून निर्गुण निराकारात विष्णुपदी किंवा हरिपदी म्हणजे त्रिगुणांचे हरण किंवा लोप त्रिगुणांचे हरण होणे किंवा त्रिगुणांचा लोप होणे नाहीसे होणे त्याला हरिपद म्हणजे निर्गुण निराकार म्हणतात. म्हणजे आपण सगुण साकारात ज्या निर्गुण निराकारातून आलो तो मार्ग ओळखल्याने सुरुवातीला सदा सर्वदा सर्वभूती मी राही तसा ज्ञान चैतन्य दृष्टी मी पाही सदोल्लास आनंद हृदयात राही असा मी सच्चिदानंद हरी. तो निर्गुण निराकार परंतु प्रत्यक्षामध्ये विष्णू ज्याला आपण म्हणतो जो सगुण साकारात दिसतो तो सगुण साकार हरी मी आहे. आणि तो हरी मी असल्यामुळे स्वाभाविकच सर्व प्राणी मात्रांमध्ये मीच तो नारायण रूपे आहे. तसा सर्व प्राणी मात्रांच्या ज्ञानामध्ये चैतन्य रूपाने मीच आहे आणि त्यांच्या हृदयात आनंद रूपाने वसणारा मीच आहे. म्हणून सदा सर्वदा सर्व भूती मी राही म्हणजे सत तसा ज्ञान चैतन्य दृष्टी मी पाही. त्यांच्या ज्ञानामध्ये चैतन्य दृष्टीने पाहणारा मीच आहे म्हणजे चित सदोल्लास आनंद हृदयात धारी. त्यांच्या हृदयात आनंदाचा उल्हासाचा जो बाज आहे जी शोभा आहे तो मीच आहे म्हणजे आनंद. असा आम्ही सच्चिदानंद हरी. असा आम्ही आहे आणि मी सच्चिदानंद हरी म्हणजे विष्णू आहे. आता ही जी शेवटची ओळ आहे असा आम्ही सच्चिदानंद हरी ती अजून 2 प्रकारे वापरता येते. आम्ही सच्चिदानंद यात्री म्हणजे सर्व भूत मात्रांमध्ये राहणारा असा सत त्यांना ज्ञान चैतन्य दृष्टीने जाणवणारा म्हणजे चित आणि त्यांना हृदयात आनंदाने उल्हास म्हणून जाणवणारा आनंद असा आम्ही सच्चित आनंद यात्री. म्हणजे सच्चिदानंद हरी म्हणजे विष्णू आहे. सच्चिदानंद यात्री म्हणजे सच्चित आनंदाची यात्रा वरचेवर करणारा असा मी आहे. आणि पुन्हा असा मी सच्चिदानंद हरी रहस्य म्हटलं की सगुण साकारात सच्चित आनंद म्हणून स्वाभाविक जागृती स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये जाणवणारा हा जो सच्चित आनंद रूपी आहे तो मी अंततः कोण आहे हरी म्हणजे सच्चित आनंदातून हरी म्हणजे त्रिगुणाच्या पलीकडे जाणार आहे. त्रिगुणाच्या पलीकडे जेव्हा मी होतो तेव्हा हरी म्हणजे काही नसलेला होतो. त्रिगुणाच्या पलीकडे मी जाणार तेव्हा हरी हस्व लिहिला की त्याचा अर्थ नष्ट होणे असा आहे. म्हणून पूर्वी मी नसलेला आणि त्या शेवट मी नसलेला असा आहे. निर्गुण निराकारातून सच्चित आनंद अशी यात्रा करत आलेला सच्चित आनंद यात्री मी आहे. निर्गुण निराकारातून सच्चित आनंद हरी असा विष्णू म्हणून जो आहे तो मीच आहे. आणि निर्गुण निराकारातून म्हणजेच शून्यातून आलेला
आणि सच्चित आनंद अशी यात्रा सगुण साकारात करून परत शून्याप्रत जाणारा हरी म्हणजे पुन्हा निर्गुण निराकार होणारा तो मीच आहे. म्हणून हा जो अभंग आहे तो 3 तऱ्हेने म्हणता येतो. सर्वदा सर्वभूती मी नाही, असा ज्ञान चैतन्य दृष्टी मी पाही, सदोल्लास आनंद हृदयात धारी, असा मी सच्चिदानंद हरी. सच्चिदानंद हरी म्हणजे विष्णू मी आहे. परत सर्वदा सर्वभूती मी नाही, असा ज्ञान चैतन्य दृष्टी मी पाही, सदोल्लास आनंद हृदयात धारी, असा मी सच्चिदानंद हरी. असा मी सच्चिदानंद यात्री म्हणजे जागृती स्वप्न आणि सुषुप्ती मधून यात्रा करणारा प्रवास करणारा असा मी सच्चिदानंद यात्री. पहिला हरी म्हणजे विष्णू, दुसरा यात्री म्हणजे सच्चित आनंद प्रवास करणारा मी यात्रेकरू आहे. आता पुढे सर्वदा सर्वभूती मी राही, तुझा ज्ञान चैतन्य दृष्टी मी पाही, सदोल्लास आनंद हृदयात धारी, असा मी सच्चिदानंद हरी. म्हणजे सच्चित आनंद रूपे असलेला विष्णू मी आहे, तो यात्री मी आहे. आणि ही यात्रा संपल्यानंतर हरी म्हणजे निर्गुण निराकारात जाणारा मी आहे. आणि त्या निर्गुण निराकारातून परत सगुण साकारात येणारा विष्णू मी आहे, यात्री मी आहे. परत निर्गुण निराकारात जाणारा हरी मी आहे. म्हणून सच्चित आनंद हरी इथे फक्त ध्यानात घ्यायचं. सच्चित आनंद जागृती स्वप्न सुषुप्ती या 3 अवस्था भोगणारा हरी म्हणजे विष्णू मी आहे. या 3 अवस्थातून प्रवास करणारा यात्रेकरू मी आहे. आणि या 3 अवस्था भोगल्यानंतर निर्गुण निराकारात परत आपल्या मूळ नथिंगनेस मध्ये जाणारा असा हरी म्हणजे शून्य तत्व जे आहे, हरी तत्व जे आहे, निर्गुण निराकार तत्व जे आहे ते मी आहे. अशा 3 तऱ्हेने हा अभंग म्हटला की त्याच्यातून 3 अर्थ, विलक्षण असे 3 अर्थ निघतात. तर या नारायण मार्गाने सच्चित आनंद सजीव सृष्टीचे निर्गुण निराकारातून सगुण साकारात सृजन निर्माण होते. आणि अशा ज्या मार्गाने आपण सृजनात आलो त्याच मार्गाने आपण पाठी गेलो की आपण पुन्हा निर्गुण निराकारात जातो. म्हणून या नारायण मार्गाने सच्चिदानंद सजीव सृष्टीचे निर्गुण निराकारातून सगुण साकारात सृजन होते, निर्माण होते. आणि अशा नारायण मार्गाने त्याच्या जाणीव रूप आकलनातूनच ज्ञानी साधक सगुण साकारातून निर्गुण निराकारात विष्णुपदी किंवा हरिपदी, हरिपद म्हणजे त्रिगुणाचे हरण झालेले, त्रिगुणाचा लोप झालेला, त्रिगुण नष्ट झाले असे हरिपद म्हणजे निर्गुण निराकार तत्व. तो आपण ज्या मार्गाने सगुण साकारात आलो त्याच मार्गाने आपण हरिपदी म्हणजे निर्गुण निराकारात जाऊ शकतो. हीच ती जीवनमुक्ताची विष्णू किंवा हरिपद प्राप्ती म्हणजे निर्गुण निराकाराची प्राप्ती. निगमागम अनंत ते शांत म्हणजे इन्फिनिटी शांतामध्ये आली, म्हणजे अनंतता शांतामध्ये आली, निर्गुण निराकारता सगुण साकारात आली. निगमागम अनंत ते शांत आणि फिरून उलटे शांत ते अनंत म्हणजे नथिंग मधून समथिंग एव्हरीथिंग मध्ये येणं याला म्हणायचं आगम. म्हणजे काही नसलेल्यातून काहीतरी असल्यामध्ये येणं आणि परत काहीतरी असल्यामधून काही नसण्यामध्ये जाणं याला म्हणायचं निगम. म्हणून आपण सर्व आगम पद्धतीने शून्यातून सर्व बाहेर आलेलो आहोत. तर हे शून्य जाणण्यासाठी जो माणूस धडपडतो तो परत निगम पद्धतीने आलेल्या वाटेनेच पाठी जाऊन शून्य होतो. शून्य होणं म्हणजेच खऱ्या अर्थाने नथिंगनेस आहे आणि नथिंगनेस मधूनच सर्व जन्माला येतं. म्हणून शून्यता, नथिंगनेस हेच ते खरं ब्रह्मपद किंवा असीपद आहे. यालाच माझं निगमागम, निगम आणि आगम. अनंतातून शांतात, अमर्यादितातून मर्यादितात येणं हे आगम आहे. आणि फिरून आपलं मर्यादित पण टाकून अनंत होणं, शून्य होणं हे निगम आहे. म्हणून आगम म्हणजे अनंत शांत झाला आणि निगम म्हणजे शांत म्हणजे मर्यादित अनंत झाला. म्हणून निगमागम अनंत ते शांत आणि फिरून उलटे शांत ते अनंत यालाच निगमागम म्हणजे वेदांते येणे आणि वेदांते परत जाणे असं म्हणतात. तर आता काय आहे, नारायण मार्गे आलो, नारायण मार्गे परतलो. मी नारायण मार्गे आलो आणि नारायण मार्गे परतलो. म्हणजे अनंतातून मी शांत म्हणून आलो आणि त्याच मार्गाने, त्याच नारायण मार्गाने मी अनंत म्हणजे शुद्ध परब्रह्म
म्हणून नथिंग म्हणून, केवळ ब्रह्म म्हणून, शून्य ब्रह्म म्हणून परत गेलो. म्हणून नारायण मार्गे आलो, नारायण मार्गे परत आलो. प्रभू आज्ञा शिरसा वंद्य मानेली, धन्य धन्य झालो. प्रभूने आज्ञा दिली होती, बाबा रे तू शून्यातून नारायण म्हणून आला आहेस, तर शून्यातून ज्या नारायण मार्गे तू आलास, या सच्चित आनंदाचा तू प्रवास यात्री म्हणून केलास, या सच्चित आनंदाचा प्रवास करताना तू स्वतःलाच नारायण असल्याचं, हरी असल्याचं, विष्णू असलेलं अनुभवलंस. ते आता तुझं अनुभवणं पुरतं झालेलं आहे. आता परत त्या अनुभवातून तुझ्या मूळ ब्रह्मानुभवात म्हणजे शून्यात परत ये. आपण जेथून जसे आलो तसेच जेव्हा आपण पाठी जातो त्यालाच म्हणायचं, नारायण मार्गे आलो, नारायण मार्गे परतलो. प्रभू आज्ञा शिरसा वंद्य मानिली, धन्य धन्य झालो. सांगणे ऐकणे ना पुरलेसे काही, अधिक सरले न्यून पुरते झाले. मुक्ताकाशी घेतसे गरुड भरारी, जीव शिव भेटी ज्योतिर्मय उभारी. तर नारायण मार्गाने आम्ही सगुणात आलो, त्याच मार्गाने निर्गुणात आम्ही जाणार. प्रभूची आज्ञा शिरसावंद्य मानली, त्यामुळे आम्हाला धन्यता प्राप्त झाली, कृतार्थता आली. सांगणे ऐकणे आता उरले नाही. अधिक होतं ते सरलं आणि न्यून होतं ते पुरलं झालं. मुक्त आकाशी घेतसे गरुड भरारी, आणि मुक्त आकाशात हा गरुड अनंतात भरारी घेत आहे. आणि गरुडाची पावले जशी आकाशात उमटत नाहीत, तसा हा सगुण साकारातून निर्गुण निराकाराच्या आकाशात झेपावणारा नारायण रूपी गरुड आहे. तो एकदा का अनंतात गेला की त्याचा मागोवा तुम्हाला लागणार नाही, त्याचा ठाव ठिकाणा तुम्हाला लागणार नाही. म्हणून आत्ताच जोपर्यंत तो काही सांगत आहे तोपर्यंत तिकडे नीट लक्ष द्या. एकदा का मुक्ताकाशी त्या नारायण रूपी गरुडाने भरारी घेतली आणि एकदा का जीव शिव भेटी झाली आणि सर्व ज्योतिर्मय उभारी, म्हणजे जीव आणि शिव भेटले आणि जीव गेला शिव गेला आणि एक प्रचंड साक्षात्कारी ज्योतिर्मय उभारी. ज्योतिर्मय उभारी म्हणजे एक तऱ्हेचं ज्योतिष स्वरूप उह स्तंभासारखं काहीतरी प्रचंड लखलखीत असं तेज जन्माला आलं. म्हणजे जीवशिव भेटले आणि जीवशिव त्यांच्या मूळ रूपात ज्योतीमध्ये परिवर्तित झाले. आणि ती ज्योत जी आहे तीच आकाशाच्या पलीकडे आणि पृथ्वीच्याही खाली उभारी घेतलेली आहे. म्हणजे आकाशाच्या पलीकडे आणि भूमीच्या खाली अखंड जी ज्योत आहे त्याला ज्योतिर्मय उभारी म्हटलेलं आहे. जीवशिवांच्या भेटीमध्ये निर्गुण निराकाराची एक प्रचंड ज्ञानरूप तेजरूप ज्योत आहे. ती ज्योतच आकाशापासून भूमीपर्यंत हे आकाशाच्याही पलीकडे आणि भूमीच्याही खाली गेलेली आहे. तर एकदा का मुक्ताकाशी या नारायण गरुडाने भरारी घेतली की नंतर तुम्हाला त्याचा ठाव ठिकाणा लागणार नाही. मुक्ताकाशी घेत असे गरुड भरारी आणि ती घेतल्यानंतर जीव शिव भेटी ज्योतिर्मय उभारी, जीवाशिवांची भेटी झाली आणि एक अखंड चैतन्य ज्ञान ज्योत आकाशापासून पृथ्वीपर्यंत तयार झाली. तर चैतन्य आणि कल्याणकारी जीव शिव भेटी याच्यामध्ये जीव आणि शिव म्हणजे काय? जीव म्हणजे चैतन्य असलेला परंतु सगुण साकार, आणि शिव म्हणजे शुद्ध चैतन्य. म्हणून जीवाची म्हणजे सगुण साकार चैतन्य रूप जीवाची, आणि शिवाची म्हणजे शुद्ध चैतन्याची. शुद्ध चैतन्य आणि सगुण साकार जीवरूप चैतन्य यांची भेटी झाली आणि चैतन्य आणि कल्याणकारी शिव यांची भेट झाल्याने मूळ चैतन्य ज्योत रूपे आनंदाची गुढी उभारली, ज्योतिर्मय उभारली. म्हणून जीवाशिवांची भेट झाल्यानंतर एक चैतन्याची गुढी आनंदरूप गुढी उभारली गेली. त्याने हृदयाकाशात आनंदोर्मी उमटल्या आणि त्यामुळे हृदयरूपी आकाशात किंवा विश्वाच्या दृष्टीने आकाशरूपी हृदयात केवळ आनंदाचा कल्लोळ निर्माण झाला, आनंदाच्या लाटा उठल्या. तर या संपूर्ण अभंगाचं नीट चिंतन आपण करा, कारण आता इथून पुढे अत्यंत सघन आणि अर्थपूर्ण हे अभंग होत जाणार आहेत. आता 45वा अभंग पहा. बैसोनी कपाटी बंद कपाटी, शब्द विचार निशब्द निर्विचार, अंतरात सारे स्वरूपी कोण दाटले,
अमेय असीम स्थिर पद झाले. विठोबा नामे त्यासी संते गौरविले. संतवाणी तेची अभंगी उमटले. कैसेची झाले मग नारायणा. नारायण वाणी नारायण व्याले. आता जगी मग पायवणे राही. नारायणी समर्पित मी माझे न राही. गिरी कपारी गुहेत एकांतात स्वतःला बंद करून घेतलेला किंवा आपल्या हृदयस्थानी म्हणजे हृदयरूपी कपाटात गुहेत विरघळून लोप पावलेला मी माझे शब्द आणि माझे विचारी क्रमशः निशब्द आणि निर्विचार झाल्याने सर्व काही स्वरूपात निजरूपात समरसून वंदाटून भरून गेलेला एक देशी बनलो आहे. आता सारे काही मोजता न येणारे अमेय असीम अनंत हृदय पिढेशी इतके काही स्थिर झाले आहे की जणू स्थाणू विठ्ठलच उभा ठाकला आहे. या विश्वंभर हृददेवालाच विठोबा म्हणजे विशेषत्वाने ठोंबा म्हणून आत्मारूपी संतांनी गौरवले असून तोच त्यांच्या अभंगात साक्षी तत्व रूपे वसला आहे. तसेच काहीसे या नारायणाचे झाले असून त्याच्यातील नारायण तत्वच नारायणाच्या वाणीतून अभंग तत्व रूपे व्याले आहे. म्हणजे नारायणच नारायणाला प्रसवला आहे. आता नारायणपदी समर्पित झाल्याने मी माझे असे वेगळे पण उरलेच नाही. आता न्यून काही उरलेच नाही. 46 प्राण आगमा निगमा परी सहज कर्मे घडता. निरती कर्मे उरती क्रिया जैसा पुष्पगंध वायू सरसा. संकल्प विकल्प नाशी मी नुरे क्रिया ब्रह्मपदी अर्पित होती. शतायुषी जरी होसी तरी अलिप्त भावी जनन मरण काळसी. श्वासोश्वासा सारखी सर्व कर्मे संभोवली तर वाऱ्याबरोबर सर्वत्र सहज पुष्प परिमल पसरावा तशी सहजतेचा स्पर्श झालेली ही कर्मे न राहता सहज क्रिया म्हणून ओळखली जातात. अशा क्रियात मी म्हणून पुंजणारा संकल्प विकल्पाच्या मायेत अडकलेला विशिष्ट करता नसतो. परिणामता या क्रिया ब्रह्मपदाला सहज समर्पित होतात. केवळ ब्रह्म प्रेरणाच यामागे असल्याने ब्रह्मकर्त्याच्या ब्रह्मक्रिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्रिया ज्या माणसाद्वारे घडलेल्या दिसतात वा वाटतात तो या क्रियांमध्ये वास्तवात लिप्त भावात असल्याने असून नसल्यासारखा असा माणूस जर असेल तर कदाकदाचित असा माणूस स्वतःशी असला तरीही इतक्या दीर्घ काळासाठी क्रियांपासून तो अलिप्त उदासीन आणि साक्षी असल्या कारणाने पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम या चक्राचा सहज भेद साधू शकतो. म्हणून प्राण आगमा निगमा परी सहज कर्मे घडता. तर अशा साक्षीत्वातल्या ज्ञानी माणसाची कर्मे प्राणाच्या आगम निगमासारखी सहजपणे जेव्हा घडतात तेव्हा मुरती कर्मे उरती क्रिया जैसा पुष्पगंध वाहे वायू सरसा. तेव्हा कर्मे उरतच नाहीत तर त्या कर्मातील क्रिया उरते. ज्या पद्धतीने पुष्पाचा गंध वाऱ्याबरोबर आयसे वाहतो तसा सहज पद्धतीने आगम निगम पद्धतीने श्वासोश्वास होतो. तशीच जर सहज कर्मे अशा माणसाच्या ज्ञानी माणसाच्या हातून घडली तर ती कर्मे न राहता त्याचे क्रियेमध्ये रूपांतर होतं. जसं फुलातील गंध वायू बरोबर अनायसे पसरतो तसं हा सगुण सागरात आलेला असला तरी सुद्धा जो सहज क्रियेमध्ये असतो जो सहज योगात असतो तो जीवन जसं आहे तसं योग्य आहे समजून विनासायास विनाआयास अत्यंत साक्षीत्वात राहतो. त्याची कर्मे ही कर्मे म्हणून उरत नाहीत. त्याचं सहज कर्मामध्ये रूपांतर होतं. जसं सहजासहजी वाऱ्यावर पुष्पाचा गंध पसरतो तसं सहजासहजी याची कर्मे क्रिया म्हणून ब्रह्माच्या क्रियेमध्ये समाविष्ट होतात. संकल्प विकल्पनाशी मी मुळे क्रिया ब्रह्मपदी अर्पित होती. कारण संकल्प विकल्पाचा नाश झालेला असल्यामुळे आता त्याच्यामध्ये मी उरलेला नसतो. त्यामुळे त्याची सर्व कर्मे क्रियारूप होऊन ब्रह्मपदाकडे किंवा ब्रह्मार्पण वस्तू ब्रह्मामध्ये अर्पण केली जातात. असे झाल्यामुळे शतायुषी जरी होसी तरी अलिप्त भावी जनन मरण टाळसी. असा जो संकल्प विकल्प रहित साक्षी भावात जो जीवन जगत असतो तो जरी शतायुषी झाला तरी सुद्धा त्याच्या अलिप्त भावामुळे एकदा का त्याचं
जीवन संपलं, शतायुषी झाल्यानंतर तो निवर्तला की पुन्हा त्याला जनन मरणाच्या चक्रात यावे लागत नाही. म्हणून प्राण आगमा निगमा परी सहज कर्मे घडता नुरती कर्मे उरती क्रिया जैसा पुष्पगंध वाहे वायू सरसा संकल्प विकल्पनाशी मी नुरे मी उरत नाही क्रिया ब्रह्मपदी अर्पित होती शतायुषी जरी होशी तरी अलिप्त भावी जनन मरण टाळशी. तर आज आपण 46 अभंगापर्यंत आलो. त्याचं वर्णन जास्त असल्यामुळे आज आपण अभंग कमी घेतले. उद्यापासून पुढील 47 पासून पुढील अभंगाचं आपण अवलोकन करू, त्याचं चिंतन करू, निरूपण करू. अस्तु.